विष्णू चाटे याचा मोबाईल जो या खून प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे. वाल्मिक कराडनं याच फोनमधून खंडणीसाठी कॉल केला होता. 25 दिवस अटकेत असलेल्या आरोपीचा तुम्हाला फोन सापडत नाही, अशा कडक शब्दात कोर्टानं पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणेला जाब विचारलाय. कोर्टात नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. मित्रांनो, वाल्मिक कराड जो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे, तो सध्या खंडणीच्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहे. 15 दिवसांची त्याला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. 2-3 दिवस त्याच्या पोलीस कस्टडीचे शिल्लक आहेत. त्याच प्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली. नुकताच वाल्मिक कराड याची एक कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली होती, ज्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे याच्या फोनमधून संबंधित पवनचक्की कंपनीला फोन करतो आणि 2 कोटी द्या, माझं काम जर केलं नाही तर तुमचे हातपाय तोडीन, अशी धमकी देणारी कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती सीआयडीच्या हाती लागली आहे. खरं तर वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणी अटकेत आहे आणि सीआयडीलाही संशय आहे की खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख खून प्रकरणात कुठेतरी कनेक्शन आहे. त्यामुळेच ही कॉल रेकॉर्डिंग आणि तो फोन मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मात्र सीआयडीला अद्यापही विष्णू चाटे याचा फोन हस्तगत करण्यात अपयश आलेलं आहे आणि आता या फोन बाबतच एक अपडेट समोर आली. याबाबत विष्णू चाटे याला फोन बाबत विचारला असता विष्णू चाटे यांनी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केलाय, की तो फोन आता मी कुठे फेकलाय, मी फरार असताना तो फोन कुठे फेकलाय ते मलाच आठवत नाही. याबाबत त्याची पुन्हा उलट तपासणी करण्यात आली. त्यानंतरही तो म्हणला, की खरंच मला मी फोन कुठे फेकलेला आहे, मला खरंच आठवत नाही. खरं तर हा फोन मिळणं आवश्यक आहे. कारण या फोनमधून बरीच माहिती देखील उघड होऊ शकते, की वाल्मिक कराडनं कोणाकोणाला कॉल केलेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा थेट संबंध आहे का? ही देखील कदाचित माहिती या फोनच्या माध्यमातून उघडकीस होऊ शकते. त्यामुळे हा फोन मिळणं नितांत गरजेचं असताना सीआयडीला मात्र अद्यापही हा फोन हस्तगत करणं शक्य झालेलं नाहीये आणि त्याच दरम्यान विष्णू चाटे देखील उडवाउडवीची उत्तरं देत असल्यामुळे कुठेतरी आता तपास यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान कोर्टानं देखील ताशेरे ओढलेत, की जो आरोपी, जो विष्णू चाटे 25 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याचा फोन तुम्हाला सापडत नाही, अशा कडक शब्दातच जी तपास यंत्रणा असेल, सीआयडी यंत्रणा असेल त्याला सुनावलंय. त्यामुळे आता कुठेतरी सीआयडी यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कुठेतरी काही पुरावे दाबण्याचा प्रयत्न होतोय का? काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न यात होतोय का? कुणाचा दबाव आहे का? या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुणाचा तरी हात आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान आता यावरूनच टीका देखील करण्यात आली आहे, की मंत्री धनंजय मुंडे आहेत, जे वाल्मिक कराडचे निकटवर्ती आहेत, त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांचा राजीनामा तुम्ही घेतलात तरच हा तपास कुठेतरी योग्य दिशेनं होईल. नाहीतर वाल्मिक कराड काय आणि इतर आरोपी काय, ते असेच मोकाट सुटतानाही आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे विष्णू चाटे याचा फोन, जो या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे, तो सापडणं ही या प्रकरणाची काळाची गरज बनलेली आहे. आगामी काळात नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.